वहिनी, मी ओवीला घेऊन बाहेर चाललो जेवायला, तर तू थांबू नकोस तिच्यासाठी. अरे वा, म्हणजे आज बाप लेकीची मजा आहे तर. बरं आहे, खूप दिवसांनी केला ना तुम्ही असा प्लॅन, ओवीला पण बरं वाटेल. हा, म्हणजे मला असं जाणवलं की मी खूपच कामात अडकलोय. खूपच असं काम 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 चालू आहे माझं. ओवीकडे लक्षच नाहीये. लक्ष द्यायला हवं ना मी. अगदी माझ्या मनातलं बोललास. तुला खरं सांगू का, तिला आता तुझ्या वेळेची आणि सोबतीची खूप गरज आहे. ठीक आहे वहिनी. म्हणजे तिला असं अधूनमधून असं जे काय होतंय, म्हणजे मला कळत नाही काय होतंय. का होतंय? तुझ्याशी काही बोलली आहे का ती? तर बघ वहिनी, काही लपू नकोस. जर काही असेल तर सांग मला. सारंग, तू अख्खा दिवस घरात नसतोस. घर खूप शांत शांत असतं. त्यात तिला गाण्याची एवढी आवड आहे, त्यावर तू बंदी लावली आहेस. तिच्या मनातली भीती आहे ना, बाहेर पडायला जागाच उरली नाहीये. त्यामुळे बहुतेक ती अशी वागत असेल. तिच्या मनावर परिणाम होत असेल त्याचा. नाही वहिनी, मला जरा काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणजे ती अचानक अशी इथे किंचाळली काल. तिला वर घेऊन गेलो तर काही बोलायला तयारच नाही, गप्पच होती. मग तू आलीस, काहीच बोलली नाही. ती झोपते म्हणाली. हे जे वागणं आहे ना, हे जरा वेगळं आहे ग. म्हणजे मला असं वाटतं ती घाबरतीये कशाला तरी. भीती आहे तिच्या मनात कुठल्या तरी संकटाची. म्हणजे येणारं संकट किंवा माहिती नाही, पण तिच्या मनात भीती आहे एवढं नक्की. सारंग, हे बघ, तू तिला या घरात आणलंस तेव्हा ती 1 दिवसाची होती. तिचे आईबाप कोण होते, ते कसे होते, त्यांची पार्श्वभूमी काय होती, आपल्याला काहीच माहिती नाही ना. नाही, मला कळलं नाही काय म्हणायचं तुला. मला असं म्हणायचं आहे की आईबाबांचे उपजत दोष असतात, ते मुलांमध्ये येत असतात. काही शारीरिक मानसिक स्वभाव वैशिष्ट्ये रक्तातून मुलांमध्ये येत असतात. म्हणजे तिला आता जी काय भीती वाटते किंवा हे जे काय होतंय तिला, हे तिच्या स्वभावातच आहे किंवा रक्तात आहे. म्हणजे जेनेटिकल आहे. हो, म्हणजे असू शकतं. हे बा, आपण तिला खूप प्रेम देतो, पण रक्तामधले दोष किंवा गुण ह्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं ना रे. जर असं काहीतरी असेल ना, तर आपल्याला काहीतरी करायला हवं वहिनी. सारंग, हे बघ, मी तुला एवढंच सांगेन की तिला तुझ्या प्रेमाची आणि सोबतीची खूप जास्त गरज आहे आता. शंकरराव, नमस्कार. मी मोनिका. आता तुमचा मेहेंदळे परिवाराशी इतका जुना परिचय आहे म्हणल्यावर नक्कीच तुम्ही अनुभवी आहात. पण आता तुम्ही हा जो काही मुद्दा मांडलात ना, त्याबद्दलची प्रॅक्टिकॅलिटी मी तुम्हाला जरा समजावून सांगते. ज्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही बोलताय त्याचं प्रोडक्शन गेल्या 5 वर्षांपासून थांबलेलं आहे.